आपली संपूर्ण समाज आणि समाजातील इतर सर्व घटक आपला प्राण हातावर घेऊन काम करत होता आणि ज्यावेळेला कन्नड सक्ती लागू झाली त्या विरोधात आपण सर्वजण आपले पूर्वज त्या ठिकाणी विरोध केला आणि विरोध करत असताना हे माझे बांधव हुतात्मे झाले। त्यासाठी दरवर्षी आपण या ठिकाणी जमतोय आणि श्रद्धांजली कार्यक्रम आपण गेली 66-67 वर्ष करतोय। परंतु प्रत्येक वर्षी आपण इथे बोलत असतो इथे एक भवन व्हावं, इथे एक वाचनालय व्हावं। हे गेल्या वर्षी देखील आपण बोललो आणि गेलो आणि त्याच्या पाठीमागे काय पण आपण काम केलं नाही। हा कुठेतरी हे जे हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांचं आपण कुठेतरी अपमान करतोय असं मला वाटतं। कारण आपण या ठिकाणी येतोय आणि भाषण करतोय आणि निघून जातोय आणि आपण काय चुका करत असतोय आणि आपल्या चुकांमुळे समाजावरती, भाषेवरती, आपल्या चळवळीवरती किती त्रास होतोय हे आपण विचारात न घेता आपण आणि हे रे माझ्या मागल्या असं करत असतोय। मगाशी ज्या ठिकाणी उल्लेख केला गेला निवडणुकीचा, की निवडणुकीमध्ये आपण सर्वजण एकसंघ काम केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या सरकार विरोधात, कर्नाटकाच्या सरकार विरोधात आपण या ठिकाणी बोलले, आमचे नेते मंडळी, त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे आम्हाला? आपले हितलेच लोक जर त्यांच्या पाठीमागे जर उभारत असेल तर ते या ठिकाणी येणारच की। मग आमचे इथले लोक त्यांच्या पाठीमागे का उभारतायत हे पहिला आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे बंद केलं पाहिजे। खरं म्हटलं तर आपण गेल्या वेळेला विधानसभाचं इलेक्शन केलो, विधानसभामध्ये खानापूरमध्ये आपली सीट राहिली, उत्तरमध्ये राहिली, दक्षिणमध्ये राहिली। हे महत्वाचं आहे। इथं येऊन बोलतो आणि बोलून नंतर आम्ही हे माझ्या मागल्या करतो आणि मराठी भाषेवरती, मराठी माणसाच्या नळड्यावरती आपण पाय देतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणूनच युवा कार्यकर्ते आमच्याकडे येत नाही झाले त्याचं एकमेव कारण या ठिकाणी जे नेते मंडळी आलेले आहेत त्यांची मुलं पण आमच्या या लढ्यामध्ये नाही आहेत। का नाही आहेत तर त्यांच्या मुलांचा पण आपल्या बाबांच्यावरती विश्वास नाही, आमचा बाबा कुठं आहे ते। ही सत्य परिस्थिती आहे। आपण विधानसभेचं इलेक्शन केलो, खानापूरमध्ये 2 लाख आपण आहोत म्हणून समजलो, त्या ठिकाणी 9,000च आपल्या तिथल्या उमेदवाराला मतं पडतात। ग्रामीणमध्ये आपण 2 लाख आहोत म्हणून सांगतोय, 1,05,000 मराठा भाषिक आहोत म्हणून सांगतोय, 40,000 आपण आपल्या उमेदवाराला पडतात। उत्तरमध्ये आपण 10,000 पडतात, दक्षिणमध्ये 65,000 पडतात। हा समस्त मराठी समाजाचा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व नागरिकांचा, सर्व मतदारांचा अपमान आहे, लक्षात ठेवून घ्या। आणि हा अपमान होतोय आणि हा अपमान आमच्या या हुतात्म्यांचा आहे। हे कुठेतरी बंद झाला पाहिजे। या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आपली संघटना, आपण किती इच्छुक आहोत हे दाखवण्यासाठी आपण हे निवडणुका लढवत असतोय आणि त्या निवडणुकामध्ये आमचेच मराठी समाजाचे मोठे मोठे लोक आमचेच पाय ओढत असतात आणि त्या ठिकाणी दुसऱ्याला जाऊन मिळतात आणि म्हणून समाजाचं नुकसान हे कुठेतरी होत आहे। आपण इथं शपथ खाल्ली पाहिजे। याच्या अगोदर आपण चुका केलो, भरपूर चुका केलो, परंतु ह्यानंतर मी खरोखरच या हुतात्म्याची शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या लढ्याशी, मी माझ्या भाषेशी, मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी जे कार्य करत असतील त्यांच्याशी प्रामाणिकपणे राहणार, ही शपथ या ठिकाणी घेतली पाहिजे आणि तशाच लोकांनी पुढच्या वेळेला या ठिकाणी यावं। नाहीतर आपण महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र म्हणून आपण बोंबलायचं आणि त्यानंतर आपणच दिलेल्या उमेदवाराच्या टाचा फुटकरी तोडायचं काम या ठिकाणी होत चाललंय। हे फुटकरी बंद झालं पाहिजे। हा लढा प्रामाणिकपणे जर तुम्हाला जर करायचा असेल तर सर्वांना विश्वासात घेऊन गेलं पाहिजे। कोण मोठा, कोण लहान, कोण उच्च नीच काहीही नाही आहे। या लढ्यामध्ये प्रामाणिकपणे आपण सर्वजण काम केलं पाहिजे अशी माझी एक विनंती आहे। मी पाहतोय, मी जवळजवळ आता 1 वर्ष 2 वर्ष बघतोय की सांगायचं एक आणि करायचं एक होत चाललेलं आहे। हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। लाज वाटली पाहिजे आम्हाला की आम्हाला या ठिकाणी 25 लाख रुपयाचं इथं भवन उभारू शकत नाही आम्ही गेल्या 65 वर्षामध्ये। हा कुठेतरी माझ्या ह्या हुतात्म्यांचा अपमान आहे। आपले गट तर सर्व काही विसरून खरोखर येणाऱ्या काळामध्ये जर सर्व युवा पिढी जर आपल्या पाठीमागे जर उभा करायची असेल तर माझ्या नेते मंडळींना पण माझी एक विनंती आहे, तुम्ही सर्वांनी आपल्या आपल्या मुलांना पण या लढ्यामध्ये सक्रिय केलं पाहिजे, तरच हे कुठेतरी
एका दिशेला जाणार आहे. आज या ठिकाणी यायचं, इलेक्शन मध्ये आपल्या मनाला येईल कसं करायचं, आम्हाला सांगायचं की आपली ताकद दाखवायची आहे महाराष्ट्र सरकारला, कर्नाटक सरकारला. मग दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे असंख्य समाज का उभारत नाही याचं मला क्लिअर इथं उत्तर दिलं पाहिजे. का बाबा महाराष्ट्र केंद्र समितीचे उमेदवार या ठिकाणी दिले जातात, कुठल्या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिले जात नाही. मग कोणालाही जर दगड बसवला तरी आपण महाराष्ट्र केंद्र समितीच्या उमेदवाराच्या पाठीमागे थांबतो असं इथं बोललं जातं. आणि ज्यावेळेला एक उमेदवार महाराष्ट्र केंद्र समितीचा दिला जातो तर त्या पाठीमागे का हे नेते मंडळी उभारत नाही, का आपला समाज उभारत नाही आहे, कुणाला घाबरतो का, कुणाचा दबाव आहे का. आणि जर कुणाला तरी घाबरून कुणाचा तरी दबाव तंत्र जर आपल्या अंगावर घेऊन जर हा लढा जर आपण जर यशस्वी करतो म्हटलो तर हा यशस्वी लढा होणार नाही. या आपल्या हुतात्म्यांना आपण श्रद्धांजली पण दिल्यासारखी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मला विनंती करायची आहे की आपण हे असे कार्यक्रम केले जातात आणि कार्यक्रम करत असताना इथं आपल्या सर्व समाजाला इथं येणं आपली रूपरेषा तिथं ठरवावी असं मला वाटतं.